आज आपण शैक्षणिक साहित्य इंग्रजी महिनेचक्र याविषयी माहिती जाणून घेऊया। तुम्हाला एका वर्षामध्ये किती महिने असतात माहीत आहेत का? किती असतात एका वर्षामध्ये महिने? 12। नाव सांगतोय तो? इंग्रजी महिन्यांची नावे माहीत आहेत? हो। सांग। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। आणि मुख्य ऋतू किती आहेत रे? ऋतू 4 आहेत का मुख्य ऋतू? 3 आहेत। कोणकोणते आहेत? पावसाळा, उन्हाळा, हिवाळा। आता बघा या ठिकाणी महिन्यांची नावं दिलेली आहेत। 1 नंबरला जो पहिला महिना आहे त्याचं कार्ड उचलायचं आणि या ठिकाणी जोडायचं। येईल का जोडाय तुम्हाला? असं क्रमानं 1 ते 12 महिन्यांची नावं या ठिकाणी जोडा। अनन्या तू जोड। पहिला महिना कोणता? जानेवारी। त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल नंतर कोणता महिना? एप्रिल नंतर मे नंतर जून, जुलै नंतर ऑगस्ट। बघा ऑगस्ट नंतर तो आहे का सप्टेंबर? नाही। सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि शेवटचा महिना डिसेंबर। सर्वात पहिला महिना कोणता? जानेवारी आणि शेवटचा महिना डिसेंबर। आता बघा या महिन्यानुसार इथं ऋतू दिलेत। आता उन्हाळा ऋतू कोणत्या महिन्यामध्ये उन्हाळा चालू होतो? फेब्रुवारी। तर हे उन्हाळ्याचं टोक दिलेलं आहे ते बरोबर फेब्रुवारी महिन्याजवळ आणायचं आणि ज्या ठिकाणी संपतंय त्या ठिकाणी किती महिन्यांचे ऋतू असतात? उन्हाळा किती महिने असतो? 4 महिने। बघा बरं ॲड करा आता। उन्हाळा फेब्रुवारी कुठं आहे? हां तिथं कुठला ऋतू आहे हा? उन्हाळा। बघा किती महिने आलाय उन्हाळा मग? नावं सांग। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे। त्यानंतर कोणता ऋतू चालू झाला? पावसाळा। कधी चालू झाला पावसाळा? जूनमध्ये। किती महिने पावसाळा असतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर। आणि त्यानंतर कोणता ऋतू येतो? हिवाळा ऋतू बघा कधी चालू झालाय? हां किती महिने आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी। म्हणजे प्रत्येक ऋतू हा 4 महिने असतो। आता त्यानंतर या ठिकाणी तारीख दिलेली आहे। आजची तारीख दिनांक माहीत आहे तुम्हाला? किती आहे दिनांक? 25। येईल काढा इथं बघ बरं अनन्या। जाते का? हां इकडं 28 झाली मग कुठं जावं लागेल? हां 25। बघा आजची दिनांक 25 आणि आजचा महिना कोणता महिना चालू आहे? ऑक्टोबर। मग हे चक्र ऑक्टोबरला घ्या राजवीर घे। ऑक्टोबर। आणि कोणता ऋतू झाला? हिवाळा। म्हणजे आजची तारीख, महिना आणि ऋतू याविषयी तुम्हाला माहिती समजली? अशा प्रकारे या साहित्याच्या मदतीने आपण इंग्रजी महिने, ऋतू आणि दिनांक याविषयीचे ज्ञान मिळवू शकतो।